जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर जेवण सोडून द्या, असंच काही म्हणलेत आपल्या अंध भक्तांचे मसीहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कोणाचाही भक्त असू द्या, हा व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण असे व्हिडिओ फक्त इथंच मिळतील. तर मोदी शेटने सुरुवातीला सगळ्यांसमोर येऊन देशभक्तीच्या नावाखाली सगळ्यांना इमोशनल केलं आणि त्यांच्याकडनं काही शपथा घेतल्या. त्यातली पहिली शपथ अशी घेतली की पेट्रोल कमी वापरा, गरज पडली तर शेजार बाजारच्या 4 जणांना पण आपल्या गाडीवर सोडा. त्यानंतर त्यांच्या बोलण्यातून असं समजलं की पेट्रोल मधलं इथेनॉल अजून वाढवलं जाईल. आणि आय थिंक काही दिवस आधी नितीन गडकरी यावर बोललेच होते. त्यानंतर मोदीजी असं म्हणाले की सोनं खरेदी करणं बंद करा. आपल्याला कुठलाही कार्यक्रम असू दे, सोनं खरेदी करायचं नाहीये, कारण त्यामुळे आपले फॉरेन एक्सचेंज जास्त खर्च होतात. आणि त्यानंतर मोदीजी म्हणले की आपल्या खाण्यातलं जे तेल आहे ते पण वापरणं जरा कमी करा. म्हणजे थोडक्यात थोडं तेल, थोडं पाणी मिक्स करून जेवण करा. आता मला नाही माहिती की इलेक्शन नंतर मोदीजींच्या कोणत्या शक्ती जागृत झाल्या की जेणेकरून त्यांना एवढं सगळं आठवलं. पण कित्येक युट्यूबर्स या गोष्टींवर आधीच बोलले होते. अरे हा सॉरी, मी विसरून गेलो की आपले मोदीजी थोडेसे झालमुरे खाण्यामध्ये बिझी होते. भाई हमें अपना जालमुरी खिलाओ. तरी पण मोदी शेट, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इराण सोबत चांगले असलेले संबंध बिघडूनच का दिले? म्हणजे अमेरिकेने ज्यावेळेस इराणचं शिप भारताच्या समुद्रामध्ये येऊन बुडवलं त्यावेळी तुम्ही कुठं गायब होते? इराण ज्यावेळेस भारताला मित्र म्हणून बघत होतं त्यावेळी तुम्ही कुठं होते? तुम्ही जिओ पॉलिटिक्स मध्ये एक ठाम स्टँड घेऊ शकत नाही. तुम्ही ट्रम्प आल्यानंतर असं वागतं जसं काय तुमचं आणि ट्रम्पचं काहीतरी वेगळंच नातं आहे. जिओ पॉलिटिक्स मध्ये तुम्ही तुमच्या देशाच्या फायद्याचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि आता येऊन तुम्ही आम्हाला देशभक्तीच्या नावाखाली असं कसं काय सांगू शकता की तुम्ही भिकाऱ्यासारखं राहावा? आणि आता जे अंधभक्त मला कमेंट मध्ये येऊन विचारतील की जाऊन काँग्रेसला विचार, जाऊन राहुल गांधीला विचार, जाऊन मुस्लिमांना विचार, जाऊन अजून कोणाला तरी विचार, जाऊन पाकिस्तानला विचार, तू प्रत्येक वेळी बीजेपीलाच का टार्गेट करतो, तू प्रत्येक वेळी मोदीलाच का टार्गेट करतो, तुझ्यासमोर बाकीचे पक्ष नाही आहेत का तुला फेम पाहिजे, का तुला व्ह्यूज पाहिजे? तर मी अशा लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या पक्षांबद्दल बोलता ना ते पक्ष ऑलरेडी व्हेंटिलेटरवर आहे. चुकून माझे शब्द ऐकले तर ते जीवच सोडतील. आणि तुमच्यासाठी एक टीप आहे की तुम्ही दुसऱ्याचे खरकटे ताट माझ्या कमेंट मध्ये येऊन नका धुवत जाऊ, कारण तुमचा मोदी शेट मला काही इथं बसायचे पैसे देत नाही. खरं तर तो तुम्हाला पण देत नाही, पण काय करणार, गुलाम बनून जगायची सवय झाली तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज भारत ज्या सिच्युएशन मध्ये आहे ना, तुम्ही जर अजून अंधभक्ती करत राहिले तर इथून पुढे अजून खाली जाईल. त्यामुळे डोळे उडून बघायला शिका. बाकी पुन्हा एकदा सांगतो की मला त्या लोकांनी फॉलो करा ज्या लोकांना खरंच देशावर प्रेम आहे, कारण मला अंधभक्त नाही तर देशप्रेमी हवेत. बाकी या व्हिडिओ बद्दल तुमचं नेमकं काय मत आहे मला कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.